सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट असतात की माझा नवरा मला खूप ओरडतो किंवा माझ्यावर खूप चिडतो, मला मारतो, मला त्रास देतो. अशा खूप लोकांच्या कमेंट आहेत. काही लोक म्हणतात की माझा भाऊ मला माझ्या आई वडिलांना खूप त्रास देतो. बघा, ह्या सर्व गोष्टी ऐकून किंवा तुमच्या कमेंट वाचून अतिशय मनाला वाईट वाटतं की असं माणसं का म्हणून वागतात, एवढी क्रूर वृत्ती का माणसांची असते. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुणाला त्रास देणं हे खूप महाभयंकर आहे. कारण तुम्ही जेवढा त्रास देता त्यापेक्षा जास्त पटीने व्याजासकट हा त्रास आपल्याला होणार आहे. कारण असं म्हटलं जातं, तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला 4 पटीने मिळतं. जसं की शेतकरी आपल्या शेतात 4 दाणे पेरतो आणि त्याला 4चे 400 दाणे मिळतात. तसेच तुम्ही थोडासा कुणाला त्रास द्याल तर त्याचा व्याजासकट तुम्हाला त्रास हा होणारच आहे. त्यामुळे कुणाला त्रास देताना, कुणाची मनं दुखावताना, कुणाला बोलताना विचार करा की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येऊ नये, किंवा जरी त्या व्यक्तीने तुम्हाला काही वाईट म्हटलं नाही तरी पण त्या व्यक्तीच्या वाईट म्हणजे ज्या त्याच्यातून नकारात्मकता ऊर्जा ज्या निघतात, म्हणजे अगदी खूप त्रास होतो आणि त्या शरीरातल्या ज्या ऊर्जा बाहेर पडतात, त्या ऊर्जा बाहेर पडल्या की मग त्या आपल्याला खूप त्रासदायक ठरतात. समोरच्या व्यक्तीने वाईट बोलू द्या किंवा नाही बोलू द्या, परंतु त्याच्या शरीरातल्या खूप वाईट ऊर्जा बाहेर पडतात आणि आपल्याला त्याचा त्रास खूप होतो. कृपया ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि समोरच्या व्यक्ती बरोबर नक्कीच चांगलं वागा. पण विषयाकडे वळूया. काय करायचं बघा, आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप आपला नवरा त्रास देतो, आपल्या घरातली प्रिय व्यक्ती किंवा कुठलीही सासू सासरे, नणंद, जावा, दीर, कुणीही खूप त्रास देतात. त्यासाठी काय करायचं बघा, आपण ज्या वेळेला जेवण बनवतो, जेवणात बघा असं म्हटलं जातं, जेवणात सुद्धा संस्कार असतात. जे संस्कार आपण आपल्या मुलांना आपण देत असतो ते जेवणापासून, पाण्यापासून, जे काही आपण त्यांच्या पोटात पोचवतो त्या सगळ्या गोष्टीतून संस्कार हे पोचत असतात. त्यामुळे हा जो रस्ता आहे ना पोटाचा, हा आपल्याला ह्याच्यात सुधारणा करायची. आता काय करायचं, असे काही मंत्र असतात जे मंत्र आपल्याला खूप चांगले फळ प्राप्ती करून देऊन जातात. पण तुमचा ह्या मंत्रांवर किती विश्वास आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला एखादा उपाय करत असताना जेवढा विश्वास आणि श्रद्धा असेल तेवढे जास्त लवकर तुम्हाला त्या उपायाचे फायदे मिळतात. शिवाय कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत. एखादा नवरा खूप मारतो किंवा त्रास देतो किंवा काहीतरी गोष्टी तुमच्याकडून चुकत असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः निरीक्षण करा की आपलं कुठे चुकतं, किंवा समोरच्याला ते व्यवस्थित पटवून देण्याचं काम हे आपलं आहे. बघा, काही वेळेला काही गोष्टी आपल्या हातात असतात, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मी समजू शकते. आता काय करायचं आहे, तुम्ही ज्या वेळेला जेवण बनवता त्यावेळेला तुम्ही एखादी भाजी बनवता किंवा भात बनवता. बघा, आपण पटकन मसाले भात बनवतो किंवा खिचडी भात बनवतो, काही ना काहीतरी जेवण घरात आपण बनवत असतो. आता बनवत असतानाच तुम्हाला एक काम करायचं आहे, तर ते काय काम करायचंय सांगते, ऐका, एकदम व्यवस्थितपणे ऐका. आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तर आपल्याला आहे ना, एक जावेत्रीचं फूल घ्यायचं आहे. जे बघा केशरी रंगाचं फूल असतं मसाल्याच्या डब्यात. मसाला आपण ज्या वेळेला अख्खा मसाला घेतो त्यात जावेत्रीचं फूल असतं. ते फूल घ्यायचं आणि आपल्या उजव्या हातात घ्यायचं. उजव्या हातात घेतल्याच्या नंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थितपणे समजून घ्या आणि त्यानंतर मंत्र म्हणा. मंत्र काय म्हणायचा की सगळ्यात पहिले तर तुमच्या पतीचं नाव काय आहे ते नाव घ्यायचं. समजा तुमच्या पतीचं नाव दीपेश असेल तर दीपेश मोयम मोयम स्वाहा, किंवा तुमच्या पतीचं नाव योगेश असेल, योगेश मोयम मोयम स्वाहा. असं तुम्हाला 108 वेळेला किंवा 11 वेळेला, जेवढा जास्त वेळेला म्हणता येईल, तो जावेत्रीचं फूल हातात घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचं आणि त्यानंतर हे जे फूल आहे ते तुम्ही मिक्सरला वाटलं किंवा हातात चुरून टाकलं जेवणात तरीही चालेल. बघा, हा उपाय तुम्ही कुठल्याही व्यक्तीसाठी करू शकता. तुमच्या नवऱ्यासाठी, तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी जी तुम्हाला खूप त्रास देते, तिच्यामुळे खूप तुम्हाला असह्य वेदना होतात, तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय किती दिवस करायचा, जेवढ्या दिवस तुम्हाला करता येईल तेवढ्या दिवस करू शकता. किंवा हेच जे फूल आहे, जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तींच्या रोजच्या घालण्याच्या कपड्यात किंवा पर्समध्ये जर तुम्ही ठेवू शकत असाल, शक्य असेल तर, नाही तर वेगळेच वाद वाढतील. त्यामुळे शक्य असेल तर, नसेल शक्य तर तुम्ही जेवणातच हे करू शकता, किंवा शक्य असेल तर पर्समध्ये किंवा त्याच्या एखाद्या खिचात पतीच्या वगैरे ठेवू शकता. अशा गोष्टी
करत असताना सावध व्हा, कारण काय तर काही वेळेला वाद सुद्धा होऊ शकतात, कळत न कळत वाद होऊ शकतात. त्यामुळे जेवणात टाकलं तर उत्तम राहील. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला जी व्यक्ती त्रास देते ती व्यक्ती खरंच तुमच्याशी चांगली बोलेल. तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे जा आणि चांगले बोलण्याचा प्रयत्न करा. समजून घ्या एकमेकांना. नवरा बायको असतील तर उत्तमच, समजून घेऊ शकता. बाकी सगळ्यांना सुद्धा समजून घेऊ शकता असं नाही, परंतु प्रेम हे एकदम एकदम जगावेगळं असतं. त्यामुळे काही गोष्टी प्रेमाने सुधारणा करणं, प्रेमाने समजून घेणं खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आजचा जो छोटासा उपाय आहे हा तुम्हाला करायचा आहे. कितीही दिवस करू शकता. तुम्हाला असं वाटलं पुन्हा ही व्यक्ती त्रास देते, पुन्हा हा उपाय तुम्ही करू शकता. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.